संतजन हो, आज आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून भक्तीचं वर्म जे संतांनी सांगितलेलं आहे. सद्गुरू आणि परमात्माचं महत्त्व काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये. अनेक संतांनी आणि आध्यात्मिक परंपरांनी सांगितलं आहे की सद्गुरू आणि परमात्मा हे वेगळे नसून एकाच सत्याचे एक रूप आहेत. सद्गुरू म्हणजे असा ज्ञानी जो आपल्याला परमात्म्याची ओळख करून देतो. परमात्मा दिसत नाही, पण सद्गुरू त्या सत्याचा अनुभव करून देतात. म्हणून संत म्हणतात, गुरुविन दोय कडे काके लागू पाय, बलिहारी गुरु आपुल्या गोविंद दयो बताये. याचा अर्थ असा आहे, गुरुच आपल्याला परमात्म्यापर्यंत पोहोचवतात. म्हणून गुरुचं महत्त्व खूप मोठं आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज आणि असे अनेक संतांनी सांगितलं आहे, सद्गुरू अज्ञान दूर करतात, आत्मज्ञान देतात, मनाला सत्याचा मार्ग दाखवतात आणि जीवाला परमात्म्याशी जोडतात. म्हणून भक्तांच्या दृष्टीने सद्गुरू म्हणजे चालता बोलता परमात्म्याच्या रूपच मानलं जातं. सद्गुरू म्हणजे प्रकाश आणि परमात्मा म्हणजे त्या प्रकाशातील सत्य. सद्गुरू आणि परमात्मा यांच्या जीवनात खूप मोठं महत्त्व आहे. परमात्मा हा संपूर्ण सृष्टीचा आधार असून प्रत्येक जीवामध्ये त्याचा वास आहे. पण अज्ञानामुळे माणूस परमात्म्याला ओळखू शकत नाही. त्यावेळी सद्गुरू जीवनात येऊन सत्याचे ज्ञान देतात आणि मनातील अंधार दूर करतात. सद्गुरू माणसाला प्रेम, नम्रता, सेवा, सत्य आणि मानवतेचा मार्ग दाखवतात. सद्गुरूच्या कृपेने मन शांत होते, वाईट विचार दूर होतात आणि आत्मविश्वास वाढतो. परमात्म्याशी जोडलेले गेलेले जीवन आनंद, समाधानी आणि शांतीने भरलेलं असतं. म्हणूनच सद्गुरू हे जीवनाचे मार्गदर्शक आहे आणि परमात्मा हा जीवनाचा खरा आधार. सद्गुरू आणि परमात्मा याची ओळख झाली की माणसाचं जीवन अर्थपूर्ण आणि सुंदर बनतं. संताबद्दल सांगायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये असे संत होऊन गेले, त्यापैकी ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराज यांनी लोकांना सतत भक्ती करा, नाम घ्या, परमात्म्याला ओळखा असं सांगितलं. कारण त्या काळात लोक बाह्य दिखावा, अंधश्रद्धा, जातीभेद, अहंकार आणि दुःखात अडकले होते. संतांनी पाहिले की माणूस देवापासून दूर जात आहे आणि मन अशांत होत आहे. म्हणून त्यांनी साध्या भाषेत अभंग, ओवी आणि कीर्तनातून लोकांना सत्याचा मार्ग दाखवला. ज्ञानेश्वर माऊली सांगत होते की परमात्मा प्रत्येकाच्या आत आहे, त्याला प्रेमाने ओळखा. त्यांनी भगवद्गीता सामान्य माणसाला समजावी म्हणून ज्ञानेश्वर लिहिली. त्यांचा संदेश होता की भक्ती म्हणजे फक्त पूजा नाही, तर ते प्रेम, नम्रता आणि सर्वांमध्ये देव पाहणं. त्याच्यानंतर तुकाराम महाराज असे म्हटले, ते सतत लोकांना जोराने सांगायचे होते, नाम घेतल्याशिवाय मन शुद्ध होत नाही. कारण त्यांनी पाहिलं होतं की पैसा, अभिमान आणि स्वार्थ यामुळे माणूस दुःखी होत आहे. म्हणून ते म्हणायचे, विठ्ठल विठ्ठल म्हणावे, चित्ती असू द्यावे. त्यांच्या अभंगातून लोकांच्या मनाला जागे आली.
ते ओरडून भक्ती सांगत होते, कारण त्यांना लोकांवरती प्रेम होतं. जसं आई आपल्या मुलांना चुकीच्या मार्गावरून वाचवण्यासाठी मोठ्याने ओरडते, सांगते, तसंच संत लोकांना माया, वाईट विचार आणि अहंकारातून बाहेर काढण्यासाठी भक्तीचा मार्ग सांगत होते. जसं आई आपल्या छोट्या बाळाला सांगत असते, प्रेमाने सांगते, तशा पद्धतीने संत सांगायचे. संतांनी भक्ती मार्ग सांगितला, कारण भक्तीमुळे मनाला शांती, जीवनाला दिशा आणि आत्म्याला परमात्म्याची ओळख मिळेल. सद्गुरूचे महत्व, परमात्म्याचे महत्व आणि आपला हा जन्म मिळाला का? जीवनात सर्व काही मिळालं तरी मनाला शांती मिळत नाही, कारण आपण सत्याला ओळखलंच नाही. मनुष्य जन्माचं महत्व काय आहे? आपला हा मनुष्य जन्म सहज मिळाला नाही. हा जन्म म्हणजेच एक संधी आहे स्वतःला ओळखायची, परमात्म्याला जाणण्याची. पशु पक्षा आणि झोपणं, जगणं एवढंच माहिती असतं, पण माणसाला विचार करण्याची ताकद दिली आहे, विवेक दिलेला आहे. परंतु मग आपण फक्त पैसा, नाव, प्रसिद्धी यासाठी जगणार आहात का? की आपण आपल्या अस्तित्वाचा खरा अर्थ जाणून घेणार, समजून घेणार? वेळ निघून गेल्यानंतर परमात्म्याचं महत्व काय आहे? परमात्मा म्हणजे कोण? तो कुठे आहे? परमात्मा कुठे बाहेर नाही, तो आपल्या आत आहे, आपल्या प्रत्येक श्वासात आहे. आपण बाहेर शोधतो, आत नाही. मंदिर, मस्जिद, गुरुद्वार हे सर्व मार्ग आहेत, पण परमात्मा अनुभवायचा असेल तर स्वतःच्या आतच उतरायला लागेल. सद्गुरूचं महत्व काय आहे? सद्गुरू म्हणजे कोण? जो अंधारातून प्रकाशाकडे नेतो, जो आपल्या परमात्म्याची ओळख करून देतो. आपण स्वतः डोळे बंद करून मागे शोधू शकतो का? नाही ना. तसंच आध्यात्मिक मार्गात सद्गुरूची गरज असते. सद्गुरू आपल्याला सांगतात, म्हणूनच हा जन्म वाया जाऊ देऊ नका. स्वतःला ओळखा, परमात्म्याला जाणून घ्या. मित्र हो, सज्जन हो, जीवन खूप छोटा आहे. वेळ आपल्याला हा अनमोल मनुष्य जन्म मिळालेला आहे, पण आपण तो फक्त खाणं, कमावणं आणि तक्रार करण्यात घालवतो. आपण कधी विचार केलाय का, मी कोण आहे, कुठून आलो आहो, मला जायचं आहे कुठे? आपण शरीर, मन आणि अहंकारात इतकं अडकून पडलो आहोत ना, की आपल्या आतल्या परमात्म्याला ओळखायचंच विसरून गेलो. मग जीवनभर तक्रार करत राहतो, पण सत्याच्या मार्गावर चालत नाही. म्हणूनच हा जन्म वाया जाऊ देऊ नका. स्वतःला ओळखा, परमात्म्याला जाणून घ्या. मित्र हो, सज्जन हो, जीवन खूप छोटा आहे. वेळ निघू, पण संधी परत येणार नाही. आज ठरवा, स्वतःला ओळखायचं, सद्गुरूच्या मार्गावर चालायचं, परमात्म्याशी जोडायचं. जन्म हा अनमोल आहे, दुर्लभ आहे. हा मनुष्य जन्म पुन्हा मिळणार नाही. या जन्मात या परमात्म्याची ओळख करून घ्या. या निरंकार मधून तुम्ही आला आहात, त्यामध्ये विलीन व्हायचं आहे. हे 5 तत्वाचे शरीर आहे, एक ना एक दिवस हे नष्ट होणार आहे. मग कशासाठी, कुणासाठी मोह ठेवायचा? चला तर आपण सर्वजण सद्गुरूच्या शिकवणीप्रमाणे प्रेम, सेवा, नम्रता आणि मानवतेचा मार्ग स्वीकारूया. प्रत्येकामध्ये परमात्मा पाहूया
आणि जीवन सत्याच्या मार्गावर चालूया. सद्गुरूच्या ज्ञानाने जीवन उजळू दे, मनात प्रेम आणि शांती नांदून दे. सर्वांचं कल्याण होऊ दे. धन्य निरंकारजी.